हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मस्त, मी पण मजेत आहे. तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते कारण की मम्मीला काही वेळ नाही आहे. तर चल मम्मीला विचार कुठे. मम्मी एवढी मटकून कुठे चालली तू? आज मी चालली आहे माझ्या कॉलेजमध्ये. पाय एवढी लहान लेकरासारखी पसारा करून ठेवते. तू आहे ना माझी पोगी उचलासाठी. मग हम्म, आता माझ्या सईचा बर्थडे आहे, मस्त आहे ना मग बघू. होता तिची इच्छा होती, पप्पा माझा बर्थडे मोठा करा, नाही एक मोठा करा ना. तर आता हिचा यंदा तिचा 10वा बर्थडे मोठा करणार आहे. कारण लॉकडाऊन चालू होतं, 5 वर्ष झाली तेव्हा लॉकडाऊनच होतं है ना ग बाबू. मग गुरु झाला, मग एक केला होता घरी, पण तो जसा पाहिजे तसा म्हणजे आमच्या इच्छेप्रमाणे तो झाला नव्हता. तर यंदा मोठा करणार आहे. तर आता है ना बा. आता स्कूलमधून आली तर म्हणे मम्मी तू कुठं चालली. म्हटलं माझ्या आज कॉलेजमध्ये चालली. 3-4 मध्ये मी ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये तर बंदच होतं जाणं. मग आपले कामं वगैरे, मग लग्न बघणं. आज हळदी कुंकू आहे कॉलेजमध्ये एक्स स्टुडंटचा. तर त्याच्यासाठी फोन आला होता. तर म्हणून मी आज कॉलेजमध्ये चालली. मी खूप 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 खुश आहे. हा ना माझी बिट्टू, कशी दिसून राहिली मम्मी? चांगली दिसली, छान दिसून राहिली. पण आज गजरा राहिला माझा घ्यायचा. चला तसे आहे. आज सई म्हणे मी ब्लॉग करतो. म्हटलं कर. चला आता भेटू. आता कोण कोण येणार आहे माहीतच पडणार आहे. तर चला वहिनी रेडी झाल्या. हे आमची कॉलेजची स्टुडंट नव्हती, पण आम्ही जबरदस्ती बनवली. आता हिलाही सोबत घेऊन चाललो. आणि आता स्वाती येऊन आली. ओ वहिनी चल ना, ते लपता खाली पुढे या. चल ना कॉलेजले, चल ना आमच्या सोबत. घाला साडी. अहो चल ना. ये कब आती भाभी, ये कब आती दीदी को टाइम है ना, आईस तो रही दीदी. इसको आवाज दो एक बार. साथी पाहू कशी दिसते. काढ ना गॉगल, काढ पहिले. हा साथी पाहू इकडे बाय. आज कशी झाली? क्या बात है. ये है महिला महाविद्यालय के स्टूडेंट. महिला महाविद्यालय में क्या भाई, ये तो मेरे बैच की नहीं थी, 1 साल थोड़े से आगे थी. ये 2-3 में हो गई ग्रेजुएशन, मैं 3-4 में हो गई. 4 में फिर जॉब को लग गई. मी स्पेशली हे तर हुशारच होती म्हणा अभ्यासात. मी स्पेशली कॉलेजमध्ये जाऊन काहीच नाव नाही कमवलं. फक्त आज जेवढं नाव कमवलं की या गाऊनवाली बाई म्हणे मला फोन आला की ताई तुला यायचं आहे. हो म्हटलं, कॉलेजमध्ये बोलावलं तेव्हा तर काही नाही केलं, आता तरी काही ना काही करून यावं. नाही स्वाती. तर चला आम्ही आलो कॉलेजमध्ये. हे कॉलेजची स्टुडंट बनून आली. खोटी हे रिअल वाली. हे माझं कॉलेज आहे. तुम्हाला कॉलेजचं प्रांगण दाखवतो मी. प्रांगण इथे शिकली मी. इथे मी 11वी-12वी खाली होती, मग कॉमर्स आतमध्ये होती. पण नाव भाव घ्यायला लावून दिले का. छान असा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होते आणि खूप जुने स्टुडंट आले होते. आम्ही तर 3-4ची बॅच होतो, स्वाती 2-3ची बॅच होती. म्हणजे 98, 99, 84, 85 बॅचचे पण स्टुडंट आले होते. मला पण 2 शब्द बोलायला लावले. मी बोलली, कारण माझी खूप अशी एक इच्छा होती की मी काहीतरी केलं पाहिजे, माझं नाव माझ्या कॉलेजमध्ये निघालं पाहिजे, किंवा मी म्हणजे माझ्यामुळे कॉलेजचं नाव झालं पाहिजे. पण ते शैक्षणिकदृष्ट्या तर नाही झालं, पण एक कलेच्याद्वारे झालं. मी माझ्या कॉलेजमध्ये BCom पूर्ण केले. त्याच्यानंतर मी बाहेर DTech केलं मी, आणि कॉमर्सच्या थ्रूच मी म्हणजे जॉबवर लागली टॅक्सेशनच्या तिथे. म्हणजे माझे ॲडव्होकेट जवीर सर हे ॲडव्होकेट होते. त्याच्यानंतर CA कडे जॉब केला. आताच 2022ला नुकताच सोडलेला आहे. मला VAT, GST, इन्कम टॅक्स हे सगळं काम इथे, TDS वगैरे. पण आता सध्या तर मी 2022पासून जॉब सोडलेला आहे. आणि या कॉलेजची खूप आठवणी जोडल्या आहे, मैत्रिणी वगैरे. आणि हे सगळे नवीन लेक्चरर्स होते. मी तर म्हणजे पाहतच राहिली. आणि खूप छान असं वाडेकर मॅडम ह्या प्रिन्सिपल आहेत. ह्या आम्हाला त्यावेळेस कॉमर्सला शिकवायला होत्या. आम्हाला खूप आवडायच्या. म्हणजे आम्हाला सगळेच टीचर्स आवडायचे, पण वाडेकर मॅडम जास्त आवडायच्या, कारण त्या खूप फ्री आहेत आणि खूप अशा छान आम्हाला त्यांनी वागवलं. आम्ही त्यांच्यासोबत कुंडला RSSचा कॅम्पलाही गेलो होतो. आणि नंतर त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये नेलं. त्यांचं प्रिन्सिपलचं जे कॅबिन आहे ना, तिथे फोटो वगैरे काढले आणि त्यांनी खूप कौतुक केलं. त्यांना खूप चांगलं वाटत होतं की माझी स्टुडंट शिकली, जॉबही केला आहे त्या रिलेटेड, कॉमर्सच्या रिलेटेड, आणि आज कलेच्या क्षेत्रात तिचं नाव आहे. त्यांना खूप आनंद होत होता.
तर मी खूप छान, मला तर खूपच छान वाटत होतं, कारण की एक माझी खूप अशी इच्छा होती की माझं नाव माझ्या कॉलेजमध्ये निघालं पाहिजे, मला बोलवलं पाहिजे, आणि आज ती पूर्ण झाली होती. कारण मी कॉलेजमध्ये असताना मी काहीच केलं नाही, खरं सांगते तुम्हाला, मी काहीच करू शकली नाही की जेणेकरून नाव निघेल. फक्त यूथ फेस्टिवलमध्ये मला कलर कोट लागला होता, पण ते पण माझं नशीब असं होतं की तेही मला मिळालं नाही, तो इव्हेंट कॅन्सल झाला. म्हटलं तर नाही, काही नाही तर हे कलर कोटमुळे तरी महिला महाविद्यालयाचं नाव निघेल, माझ्यामुळे पण नाही झालं ते. पण आज जे ह्या सोशल मीडिया थ्रू झालं, याच्यामुळे झालं, मी खूप खूप आभार आहे. तुमची पण खूप खूप आभार आहे, जे मला चाहतात, जे माझे व्हिडिओ बघतात, कारण तुमच्याचमुळे आज माझ्या महिला महाविद्यालयात मी एकदम ताटमानेने गेली आणि मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा, मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि त्यांनी खूप छान असं सजवलं होतं, खूप छान. आणि त्यांनी असं हळदी कुंकाचा एक कार्यक्रम केला. तर अजून पुन्हा 1 फेब्रुवारीला कार्यक्रम आहे. जर महिला महाविद्यालयाचे कोणी स्टुडंट बघत असेल तर 1 तारखेला नक्की या, खूप तिथे धमाल आहे, मी पण जाणार आहे. आणि त्यानंतर मॅडमनी मला पूर्ण कॉलेज दाखवलं. आणि मेन म्हणजे मी जिथे शिकत होते तिथे तर म्हणजे कॉमर्सचे जिथे माझे क्लासेस होते ते तर खूपच चेंज झालं होतं. आणि निघताना माझ्या चेहऱ्यावर खूप हसू होतं आणि खूप आनंद होता, जो आनंद म्हणजे मी त्या आनंदाची खूप दिवसापासून वाट पाहत होती. तर खूप छान झाला कार्यक्रम, खूप आनंद आला. मॅडमने खूप कौतुक केलं. मॅडम, प्रिन्सिपल मॅडम सुद्धा माझे व्हिडिओ पाहतात, नाही स्वातीनं तर सर्वात जास्त फायदा घेतला त्या गोष्टीचा. असे तिनं फोटो काढले गॉगल लावू, तो गॉगल काय म्हणत असेल की बस स्वाती आणि या नॉन स्टुडंट. आता तुम्हाला एक थोडीशी दुखभरी दास्तान, तिकडे आम्ही एक ठिकाण फिरून आणतो. इकडे कॅन्टीन होतं पहिले, आता कॅन्टीन बंद झालं. हे पण दाखवतो, एक इथं कॅन्टीन होतं आणि त्या तिथून एक रस्ता होता पहिले. तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 6:30च्या वर टाईम झालेला आहे. आणि रश्मी माहिती आहे काय, एक 6:30 म्हणजे एक अर्धा पाऊण तास झाला घरी आलेली आहे, तुम्हाला सांगतो मी. आल्यानंतर मी सईला ट्युशनला सोडून दिलं, त्याच्यानंतर गुरुला शाळेतून आणलं. ते तिच्या कॉलेजमध्येच होते आज. तिच्या कॉलेजमध्ये म्हणजे तिचा सत्कार झाला, खूप कौतुक झालं तिचं, भयानक कौतुक झालं. आणि म्हणजे खूप चांगल्या गोष्टी झाल्या. आणि ती गेली तर ते मला म्हणे की बा गुरुला तुम्ही ट्युशनला सोडून देता. म्हटलं ठीक आहे, म्हटलं आज तुझा दिवस आहे. तर गुरुला शाळेतून पण घेऊन आलो मी आणि सईला ट्युशनला पण सोडून दिलं. त्याच्यानंतर घरी आली आमची मॅडम. पहिले मॅडम दाखवतो का तुम्हाला, हे पहा स्वयंपाक करून राहिली बरं, आणि अजूनही साडी घालूनच आहे. साडी तर काही आज काही उतरणार की नाही उतर काही हे मला माहीत नाही, पण बाकी साडी लय चांगली दिसून राहिली. पाहू दे एकदा. आवडली मला साडी. वा 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 वा, क्या बात आहे. मला पण आवडली गुरु. तुला पण आवडली का बे? हा, तर तू घालता का मग साडी? नाही तर बर. हा काय 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 बरं बरं. हा हा, आम्ही टी शर्ट घालत असतो ना का, आम्हाला बोलून नाही हुशार आहे. हा, तर मी पाहून राहिलो, पाऊण तास झाला, 1 घंटा होऊन गेला, 1.25 घंटा होऊन गेलेला. ह्या बाईच्या अंगातून ही साडी काही निघूनच नाही आली. आणि घरी आल्यानंतर लगेच फटकन प्रोग्राम झाला की साडी चेंज करून आपला जो ॲज इट गाऊन आहे तर गाऊन घेऊन घालून बिलकुल रेडी. पाऊण म्हणजे 1.5 घंटा होऊन गेला, साडी काही निघाली नाही. हे ते बरोबर आहे, पण मला हे तर सांग कॉलेजमध्ये झालं काय आज? कॉलेजमध्ये इतकी खुश झाली मी. अरे एक वेळ होती कॉलेजमध्ये असं थांब मला एक गाणं आठवलं. ओ भोली दासता
लो फिर याद आ गई. कॉलेजमध्ये खूप चांगला अनुभव झाला. अच्छा. आम्हाला ज्या शिकवायच्या वाडेकर मॅडम आता त्या प्रिन्सिपल झाल्या त्यांना खूप कौतुक होतं. त्या माझे रील्स मध्ये मी एक रील 3-3, 4 वेळा बघते. मला म्हणजे खूपच कसं म्हणजे कौतुकाच्या म्हणजे वर्ष झाल्या त्या म्हणजे असं म्हणण्यात येईल, है शिक्षणाच्या ना? बाबतीत तर मी काही नाव कमावू नाही शकली, हा. पण जे करायचं ते मी शिक्षणावर केलंय म्हणा. पण आज ह्या कलेद्वारे मी जिथे गेली आज तिथे वेगळाच रिस्पेक्ट होता माझा आणि सगळेजण खुश होते मी आली तर मला खूपच आनंद झाला. हा, काय म्हणणार गुरु तुला? नाही ना, ठीक आहे. तर मग अजून काय झालं कॉलेजमध्ये नवीन? तुमचं पण कौतुक झालं, तुमच्यासाठी पण टाळ्या वाजल्या. अरे वा वा. माझं तर झालं पण तुमचं पण झालं. म्हणजे तिचे आता सांगू नाही शकत, म्हणजे मी खूपच खुश आहे. मैत्रिणी भेटल्या. तुम्हाला सांगतो मी आज कॉलेजमध्ये गेली वाटते, पुराणे दिवस आठवले वाटते म्हणून लय खुश आहे. मग आणखी काही नाही, मजा आली. म्हणजे काही कॉलेजच्या जुन्या गोष्टी आठवल्या नाही असं? कॉलेजचं नाही, म्हणजे सगळं फोटो बिटो काढण्यातच बिझी. ते पिंपळाचं झाड, वडाचं झाड, काही नाही, तिथं असं काहीच असं नाही. झाड गेलं नव्हतं का? तो एखादा पुंगीवाला शेंगदाण्याचे काहीच नाही का? कॅन्टीन होतं, कॅन्टीन बंद झालं. अच्छा, ते कचोरी गिचोरीचं काही दुकान का जिथं तू जात असशील? नाही, काहीच आठवण नाही आलं का? मॅडमने मला पूर्ण कॉलेज दाखवलं, कॉलेजमध्ये नेलं, त्यांच्या रूममध्ये सॉरी त्यांच्या कॅबिनमध्ये नेलं, बसवलं. मला खूप जवळ गेलं. त्यानंतर मग जेव्हा मी काही गोष्टी केल्या तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मग मला कसं तरी वाटते यार, रश्मी वडे जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा नाही कमवू शकलो आपण नाव काही कॉलेजसाठी, पण आज मॅडम म्हणे की आमच्या महिला महाविद्यालयाची आहे, त्यांना खूपच छान वाटत होतं. खूपच खुश. वरिष्ठ नाही म्हणजे आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी आज इतक्या चांगल्या पदावर आहे, कारण शिक्षणाच्या द्वारे मी जॉब करत होती आणि कलेच्या द्वारे आज मी मोठ्या स्टेजवर गेली. आज मला अमरावती नाही तर पूर्ण महाराष्ट्र ओळखते. तर त्यांना खूप आनंद होता त्या गोष्टीचा त्यांना खूप कौतुक झालं. कौतुक. आणि मी खूपच आणि खुश होते. कौतुकाच्या आणि मला आज असं वाटलं की 40 वर्षाच्या झाल्यानंतर मी माझ्या महिला महाविद्यालयाचं नाव मोठं केलं कुठेतरी. आणि मॅडम म्हणे तुला एक रोल मॉडेल म्हणून तुला बोलवू म्हणे आम्ही, कारण मी तिथे शिकली, BCom केलं, ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर मी DTEX केलं. मी मला म्हणजे ॲडव्होकेट आणि CA यांच्याकडे मी जॉब केला. मला सगळं येते, GST, VAT, इन्कम टॅक्स सगळं काही येते. तर त्याच्यामुळे मॅडम म्हणे तू थोडंसं इन्स्पिरेशनल सांगायचं. मी म्हटलं मॅडम मी हे सांगत असते, म्हटलं मला बोलवतात खूप ठिकाणी, मी सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी जुन्या स्टोरी पाहिल्या आहे जोस्टॉकची. मॅडम म्हणे तुझी पूर्ण स्ट्रगल लाईफ ऐकली. तर मोटिवेशनल म्हणजे मी मॅडमला म्हटलं मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगते की बा मी रील बनवते म्हणून तुम्ही रील बनवू नका, त्याच्या मागे लागू नका. पहिले आपलं शिक्षण करा, त्याच्यात जॉब करा, त्याच्यासोबत बा तुम्ही छंद म्हणून रील्स निवडा. त्याच्यात जर तुमची झालीच प्रगती तर फारच छान. कसं होते काही जण काय करते बा चला ह्याच्यात पैसे भेटते म्हणून सगळं सोडून देते जॉब, पण हे चुकी करू नका. पाठ ठीक आहे, पण आणखी कॉलेजच्या गोष्टी हा तर ठीक आहे ना इथपर्यंत. चला आता हा जो ब्लॉग आहे हा माझ्या मॅडम लोक पण बघतील. वाडेकर मॅडम खूप खूप तुम्हाला थँक्यू. आणि आमच्या मॅडमच्या होत्या खूप अशा फ्रेंडली. आज पण म्हणजे आजचे जे तिथले लेक्चर्स आहेत ते त्यांना खूप लकी आहे, कारण वाडेकर मॅडम खूप फ्रेंडली आहे आणि आम्ही म्हणजे खूप काही गोष्टी आहे. लव यू मॅम. आणि सगळे आणि महिला महाविद्यालयाचे खूप खूप आभार की मी त्या कॉलेजमध्ये शिकली आणि आज मी काहीतरी नाव कमावून त्या कॉलेजमध्ये गेली. ते मी खूपच खुश आहे. मी खूपच खुश आहे. त्या चेहऱ्यावर दिसून राहिलं. त्या साडी नाही काढली अजून, 1.5 घंटा झाला आता बोलता बोलता. हा आता काढतो मी, आता फ्रेश होतो, मेकअप नाही आता काही काढू नको. चल माझ्यासोबत एक काम आहे, ते काम निपटून यायचं आहे. नाही मी कॅज्युअली घालतो. नाही कॅज्युअली नाही, फॅज्युअली मी पॅन्ट टी शर्ट चांगले दिसून राहिली मी छान. आता मला मी पॅन्ट टी शर्ट घालतो बस. थांब ना. अहो थांब ना हो. घ्या आता. तर मित्रांनो अशी गोष्ट आहे ते. बाई आज लयच खुश आहे. आज तिच्या कॉलेजमध्ये गेली होती, जुन्या गोष्टी आठवल्या, अमुक डमुक. आणि तसं पाहिलं तर ते ॲक्च्युली दिसूनच राहिले स्मार्ट आहे ना. आणि जे आहे चांगलं त्याचं कौतुक केलंच पाहिजे. बरोबर नाही का गुरु? यस, व्हेरी गुड. तर चला मित्रांनो, आता हा ब्लॉग इथेच मी एंड करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि काय काय नवीन गोष्टी चेंजेस करायला पाहिजे ते पण सांगा. तोपर्यंत बाय.